आपल्या कोल्हापूरची करवीरवासिनी आई अंबाबाई, या अंबाबाईला नमन करतो. छत्रपती शिवराय, त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज या ठिकाणी त्यांचं स्मरण करतो. उपस्थित असलेले कादरबाई मलबारी जे या संस्थेचे प्रशासक आहेत, गणीबाई आचरेकर जे या मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन आहेत, आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख श्री सुनील मोदी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या महिला पदाधिकारी विद्याताई होडे, स्मिताताई मांढरे, प्रेरणाताई बाकळे, आमचे मुंबईचे या भागाचे संपर्क प्रमुख श्री मनोज साळवी, आमचे युवा सेनेचे पदाधिकारी मंजित, बोर्डाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व बांधवांनो आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पत्रकार बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राकरता आम्हा शिवसैनिकांना एक कार्यक्रम दिलेला आहे. तो कार्यक्रम असा आहे की होऊ दे चर्चा. होऊ दे चर्चा कसली तर 2014 साली या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि आता 2023 हे साल संपत आलंय. या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशाच्या प्रमुखांनी, देशाच्या पंतप्रधानांनी किंवा त्यांच्या असलेल्या महाराष्ट्रातल्या सरकारनं कोणकोणत्या प्रकारचे लोकांना आश्वासनं दिली, लोकांना कोणकोणत्या प्रकारच्या थापा मारल्या, तिथं महिला असतील, तरुण असतील किंवा या देशामधले वेगवेगळे जाती धर्माचे लोक असतील, त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याकरता म्हणून किती प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी स्वतः पूर्ण न करणाऱ्या घोषणा केल्या, त्याचा पाडाच आम्हाला नाक्या नाक्यावर जाऊन आम्ही वाचणार आहोत. आणि तिथं नाक्या नाक्यावर गेल्यानंतर जे कोणी तिथं ऐकण्याकरता म्हणून उभे असतील, मग तो एखादा रिक्षा चालवणारा असेल, एखादा हातगाडीवर भाजी किंवा केळी विकणारा असेल, एखादा दुकानदार असेल, एखादा समाजामधला एखादा विचारवंत किंवा प्रतिष्ठित नागरिक असेल किंवा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा असेल, तर त्यांनी सुद्धा आम्हाला प्रश्न विचारावेत आणि आम्ही त्यांची उत्तरं देण्याकरता म्हणून उजळ मात्यानं खुल्या मैदानामध्ये आम्ही आता नाक्या नाक्यावर उभं राहणार आहोत. आणि त्याची सुरुवात आजपासून माझ्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होती आहे. आम्ही आता अंबाबाईचं दर्शन घेतलं. मी आमचे शहर प्रमुख सुनील मोदी आणि आमचे जिल्हा प्रमुख संजयराव पवार यांना मी सांगितलं की केवळ मला मिटिंग करायच्या नाही आहे, तर मला वेगवेगळ्या समाज घटकांना भेटायचं आहे, वेगवेगळ्या समाजातल्या विविध स्तरातल्या जनतेला मला भेटायचं आहे. मी आता नाक्यावर सहज देवीचं दर्शन घेऊन आलो, उभा राहिलो. मी रिक्षेवाल्याला हाक मारला, रिक्षेवाले लगेच माझ्याजवळ आले. सुदैवानं महाराष्ट्रामध्ये मी जातो तिथं बरीचशी मंडळी मला ओळखणारी भेटते, हे माझं भाग्य आहे. आणि म्हणून तशाच पद्धतीनं मुस्लिम बांधवांबरोबर देखील मला चर्चा करायची आहे, हे मी इथं सांगितलं. आणि त्याप्रमाणे मी तुमच्या या द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर मुस्लिम बोर्डिंग या संस्थेमध्ये मी आलो. आपण इथं माझं चांगल्या प्रकारचं आगत स्वागत केलं, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपण मगाशी सांगितलं की देशामध्ये समाजामध्ये खूप मोठं अंतर पाडण्याचं काम सुरू झालेलं आहे. शेवटी जे राज्यकर्ते असतात त्यांनी आपल्याला जनतेने दिलेली जी संधी असते, त्या संधीच्या कालावधीमध्ये आपण लोकांचा विकास काय केला, आपण लोकांना चांगले विचार किती दिले, आपण लोकांशी किती चांगलं वागलो, ते सांगून लोकांनी पुन्हा आपल्याला संधी द्यावी अशी आपली अपेक्षा असते. परंतु आमची भाषणं फक्त सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास, पण विश्वास समाजामध्ये कोणाचाही नाही. यांची विकास फक्त आपल्याच चेल्या चपाट्यांचा करायचा, विकास फक्त अदानी अंबानीचाच करायचा आणि सर्वसामान्य माणसाला फक्त
बोलणं फक्त शब्द द्यायचे, बोलायची गोळी द्यायची फक्त, सबका साथ सबका विकास, सबका साथ घ्यायचा, विकास करताना ठराविक लोकांनाच संधी द्यायची आणि विश्वास मात्र मिळवत असताना समाजामध्ये दुही निर्माण करायची आणि कोणाचाही यांच्यावर विश्वास नाही अशी देशामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी जाहीर सभांमधून बोलणार आहे, जाहीर सभांमधून बोलणारच आहे, परंतु आज देशामधले सगळे विविध पक्षाचे लोक जे 28 पक्ष आहेत ते एकत्र आलेले आहेत. हे संविधान वाचलं पाहिजे, ही लोकशाही वाचली पाहिजे, या देशाची एकता आणि अखंडता वाचली पाहिजे, या देशामधला सर्वधर्म समभाव टिकला पाहिजे आणि याच्याकरता म्हणून खऱ्या अर्थानं लोकशाहीवर विश्वास ठेवणारी जी जनता आहे, जे पक्ष आहेत ते एकत्र आले आहेत आणि त्यांनी मोठं आव्हान यासमोर उभं केलं आहे आणि त्याला देशभरातून खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे. जी मंडळी परवांच्या दिवशी काँग्रेसचं राज्य जावं आणि भाजपाचं राज्य यावं असे विचार करत होते की ज्याच्यामध्ये निखिल वागळेंसारखे लोक असतील, विश्वंभर चौधरींसारखे लोक असतील, आपल्यातून दुर्दैवानं निघून गेलेले प्राध्यापक हरी नरके असतील, या अशा लोकांनी एक हा भारताचा आवाज म्हणून एक संस्था स्थापन केली आणि आज ते भागाभागामध्ये जाऊन व्याख्यानं देत आहेत, भाषणं करतायत, लोकांना जागृत करतायत आणि सांगतायत की हीच वेळ आहे सावध व्हा, हीच वेळ आहे स्वतःला सावरा आणि हीच वेळ आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सर्वांनी एकसंघाने एकरूप व्हा आणि एकीनं लढा. न पेक्षा या देशातली लोकशाही, संविधान, या ठिकाणचं जे आपली आहे ते ऐक्य हे सगळं अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. आपण आता इथं सांगितलं की मुलांना भडकवायचं काम केलं. जाऊन मी ज्या ग्वागर मतदारसंघाचा आमदार आहे त्या मतदारसंघामध्ये 2.5 वर्षापूर्वी मी भाषण केलं होतं. मी एक लहान माणूस आहे, मी माणूस काय मोठा नाही आहे, मी छोटा माणूस आहे, पण माझं निरीक्षण बरोबर असतं. मी सांगितलं होतं की पुढच्या 2 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी या देशामध्ये खूप मोठ्या दंगली घडवायला लावेल. भारतीय जनता पार्टी दंगली घडाव्यात अशा प्रकारचं वातावरण निर्माण करेल. भारतीय जनता पार्टी दंगली घडवणाऱ्यांना प्रोत्साहित करेल आणि म्हणून मुस्लिम समाजातल्या तरुणांनी, मी पुन्हा इथं जबाबदारीने विधान करतो, मला माहिती आहे सगळे कॅमेरे माझ्या भोवती आहेत, तुम्ही मुस्लिम समाजाची बुजुर्ग मंडळी आहेत, मी तेव्हा आव्हान केलं होतं की मुस्लिम समाजातल्या तरुणांनी आपली डोकी शांत ठेवा. राज्यकर्ते लोकांना विकास करून, लोकांना चांगले विचार देऊन आता सत्तेवर येऊ शकत नाहीत. अशा वेळेला वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये लढे घडवून ते सत्तेवर येऊ पाहतील. त्याच्यापासून सगळ्यात शांत राहण्याचं काम मुस्लिम समाजातल्या तरुणांनी करावं हे मी सांगितलं होतं आणि आज मला आनंद वाटतो की तो माझा विचार तुमच्यासारख्याच्या माध्यमातून मला वाटतं घराघरात पोहोचला आहे. पुढचे वर्ष 6 वर्ष शाणे व्हा. गेल्या 6-7 महिन्यामध्ये आठवा जवळजवळ आपल्या राज्यामध्ये 9 जातीय दंगली झाल्या की नाही झाल्या? काय परवाची पुशेसावळीची दंगल झाली ना झाली? कोण दोषी निघाला? कोण त्याच्यावर का बोलत नाही? मी खुलेआमपणे त्या दिवशी सांगितलं 11 सप्टेंबरला ती दंगल घडली. दुसऱ्या दिवशी मी इथं कोल्हापुरात होतो, बरोबर ना सुनील? मी कोल्हापुरात होतो. मी सांगितलं की ह्याच्या पाठीमागं कोणाचं षडयंत्र असेल ते, कारण मुस्लिम समाज हा शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द कधीच वापरू शकत नाही. इतका प्रचंड आदर शिवाजी महाराजांबद्दल मुस्लिम समाजाला आहे आणि म्हणून हे दाखवण्याचं काम केलं जातंय. सावध राय मी तेव्हा सांगितलं होतं. शाहू महाराजांबद्दल आपण बोललात. शाहू महाराज हे आज आमच्या सगळ्यांचे दैवत आहेत. तरुण पिढीला पूर्णपणे माहिती नाही. हे पुस्तक मला तुम्ही दिलंय, मी वाचतोय, पुन्हा वाचणारच आहे. कुणी शाहू महाराजांचा छळ केला बघा मागचा इतिहास. शाहू महाराज आंघोळला गेल्यानंतर मी ह्या प्रकारचे विधी म्हणणार नाही, मी त्या प्रकारचे विधी म्हणणार नाही. जो राजा आमचा पालन करता, जो राजा आमचा पोषण करता, जो राजा आम्ही त्याचे आश्रित म्हणून होतो आणि आम्हीच ठरवायचं की तुमच्या बाबतीत आम्ही हे करणार नाही, ते करणार नाही. आणि म्हणून शाहू महाराजांनी त्यावेळेला उठाव केला. आज शाहू महाराजांच्या बद्दल सुद्धा या लोकांनी त्यावेळेला बदनामीचं केवढं षडयंत्र रचलं. इतिहास काढून बघा. संभाजी महाराजांना बदनाम कोणी केला? शिवाजी महाराजांच्या विरोधात कोण होता? मी तुम्हाला खुश करण्याकरता बोलत नाही. माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये मी ते कधी केलं नाही की समोरच्या जाती धर्माच्या माणसांना खुश करण्याकरता बोलत. पण आपल्या बाजूला पन्हाळगड आहे, पन्हाळगड आपल्या बाजूला आहे. ज्या वेळेला अफजल खानाचा वध झाला त्यावेळेला
अफजल खानाचा वकील कोण होता? कृष्णाजी भास्कर होता. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी लक्षात घ्या. आणि शिवाजी महाराजांचा वकील कोण होता? काजी हैदर होता. हे लक्षात घ्या तुम्ही. काजी हैदर होता. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्याही वेळेपासून मुस्लिम समाजाच्या लोकांच्यावर विश्वास ठेवला होता. त्यांनी अविश्वास दाखवला नव्हता, पण आज जाणीवपूर्वक बदनामी केली जाते. आणि म्हणून बाळासाहेबांनी सुद्धा आयुष्यभर 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचाच व्यासपीठावर फोटो ठेवला होता, कुठल्या देवादेवताचा ठेवलेला नव्हता. तो शिवाजी महाराजांचा फोटो आज तागायत शिवसेनेच्या व्यासपीठावर असतो. याचा अर्थ की शिवसेनेला मान्य आहे, मग ते हिंदुत्व असेल, ती राजनीती असेल, ती अर्थनीती असेल, ती युद्धनीती असेल, कुठल्याही प्रकारची नीती असेल, ती नीती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचीच मान्य आहे. आणि तीच परंपरा 2019 साली माननीय उद्धव साहेबांनी राज्याची सूत्र घेतली आणि अख्ख्या राज्यानं आणि देशानं बघितलं की हा बाळासाहेबांचा सुपुत्र हा सुद्धा सगळ्यांना समान न्यायानं वागवतोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं वागवतोय. आणि म्हणून त्यांना गादीवरून खाली खेचण्यात आलं. तुमची माझी जबाबदारी वाढली आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमची माझी जबाबदारी वाढली आहे की सर्वांनी एक होऊया, एकरूप होऊया, एकत्रितपणे हातात हात घालून त्या ठिकाणी लढायला तयार होऊया. छोटे मोठे मतभेद बाजूला सारूया. कोणाबद्दल काय दुराग्रह असतील तर ते आता बाहेर काढायची वेळ नाही. तर या वेळेला फक्त वेळ एकच आहे की दिल्लीच्या गादीवरून आणि महाराष्ट्राच्या गादीवरून भारतीय जनता पार्टीला खाली ओढणं हे एक कलमी कार्यक्रम आहे. मान्य आहे का ना तुम्हाला? तुम्हाला मान्य आहे का नाही? सगळे राहणार ना पाठीशी उभे. या पद्धतीनं सर्वांनी काम करायचं आहे. पण हे सगळं करत असताना डोकी शांत ठेवायची आहे. बाबानुरे, डोकी शांत ठेवा. हिंदूंनी ठेवावी, मुस्लिमांनी ठेवावी, ख्रिश्चनांनी ठेवावी, पारशांनी ठेवावी, जैनांनी ठेवावी, जे कोणी बौद्ध समाजाने ठेवावी. ही डोकी शांत ठेवा. कारण इथं आता खूप मोठी दंगली घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. ईश्वरला प्रार्थना करतो, अल्लाह तालाला प्रार्थना करतो त्या घडू नयेत. आणि तुम्ही सुद्धा त्या घडवायला त्यांना संधी देऊ नये. आपण लोकांनी सर्वांनी, केवळ मुस्लिमांना मी सांगतो असं नाही, अशी प्रार्थना करतो. आपल्याला इथे मला बोलवलं, मला सर्वांशी संवाद साधायचा आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे, हे ठीक आहे. हा माझा चिरंजीव, याच्याबरोबर असलेली टीम आणि हे आमचे संपर्क प्रमुख हाजी असलम सय्यद. जय महाराष्ट्र. बसा. हे बघा, हे पत्रकारांना काही प्रश्न विचारायचा आहे का? हे मी आता व्हेरीफाय करून लाईव्ह चालू आहे. प्रश्नोत्तर काही घ्यायचे, काय विचारायचे का? आता विस्तारनं बोललोय, विचार. तुम्ही या की तर अरे लाईव्ह चालू आहे. मुस्लिम बोर्डिंगमध्ये आलाय म्हणून एक प्रश्न विचारतो. खरं तर छत्रपती शाहू महाराजांनी हे बोर्डिंग उभा केलं. 3500 कोटीची मालमत्ता या बोर्डिंगची आहे. असं असताना वक्फ बोर्ड असा या बोर्डिंगवरती दावा करताना पाहायला मिळते. आपल्याकडे हे सगळं बोर्डिंग आणि त्याची मालमत्ता काढून घेण्याचा प्रयत्न वक्फ बोर्ड आहे. आता हे बोर्ड काढून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे किंवा ही मालमत्ता ह्यांच्या ताब्यातून काढून घेण्याचा सरकारचा डाव दिसतो, विचार दिसतो, असं आता तुम्ही सांगितलं. हा विषय माझ्या कानापर्यंत नाही. परंतु मी जी संपूर्ण छत्रपती शाहू महाराज वाचले त्याच्यामधली जगामधला, देशामधला एकमेव असा द्रष्टा नेता होता, राजा होता की त्यांनी त्यांच्या काळामध्ये ही प्रत्येक समाजाकरता वेगवेगळी बोर्डिंग उभी केली. सुरुवातीच्या काळात सगळ्या समाजाकरता एकच बोर्डिंग उभं केलं. परंतु सर्वसामान्य माणसाची मुलं देखील शिकली पाहिजेत म्हणून मुस्लिम समाजाकरता, गुजराती समाजाकरता, मराठा समाजाकरता अशी वेगवेगळ्या समाजाकरता बोर्डिंग उभी करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. म्हणून ही आणि या मुस्लिम समाजानं या बोर्डावर काय लिहिलेलं आहे? आज शाहू महाराज आपल्यामध्ये हयात आहेत का? नाही आहेत, नाही आहेत. ते जाऊन जवळजवळ 100, मला वाटतं 1932 साली गेले ना. ते मी वाचलं कधी? 21 साली. ठीक आहे, काय माझं काही साल चुकत असेल, परंतु 100 वर्ष आता व्हायला आली किंवा आता होतील, बरोबर आहे. आजही पदसिद्ध अध्यक्ष म्हणून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज असं छत्रपती शाहू महाराज
हे नाव लिहिलेलं आहे. त्यामुळं सरकारला ही बोर्डिंग ताब्यात घेता येणार नाही असं माझं मत आहे. काय बच्चू कडू काय ते त्यांचे मित्र आहेत, ते आमचे मित्र नाही आहेत. त्यामुळे त्यांना माझा सल्ला उपयोगी पडणार नाही, त्यांना भाजपाचाच सल्ला उपयोगी पडेल. त्यामुळे मी त्यांचा सल्ला देऊ इच्छित नाही. आमचे ते मित्र होते, उद्धव साहेबांनी त्यांना मंत्री केलं, ते भाजपाचे मंत्री व्हायला गेले, ते एकनाथ शिंदेचे मंत्री व्हायला गेले आणि मग ते त्रस्त झाले की मंत्री झाले हे मला माहित नाही, तुम्ही शोधा. हो 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 माझं बोलणं माझं विधान कदाचित कोणाला आवडणार नाही, परंतु ही आरक्षणाची मागणी काय आजच होती अशातला भाग नाही, पूर्वीपासून होती. परंतु खऱ्या अर्थानं जर या आरक्षणाचा विचार जर कुणी केला असेल तर छत्रपती शाहू महाराजांनी केला. शाहू महाराजांनी जर इतिहास वाचला तर त्या काळामध्ये मराठा समाजाला सुद्धा आरक्षण ही छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये दिलेली आहे. आत्ता ह्या आरक्षणांचा अशा पद्धतीनं उद्रेक व्हायला कारणीभूत भारतीय जनता पार्टी आहे आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस आहेत. आजपर्यंत जे जे राज्याच्या प्रमुख नेतेपदी जे मंडळी गेली त्यांनी कुठल्याही निवडणुकीमध्ये कुठल्याही सभेमध्ये असं कधीही सांगितलं नव्हतं की माझी सत्ता आणा, मी तुमच्या समाजाला आरक्षण देईन. आपण आठवण करा, धनगर समाजाने उपोषण केलं बारामतीमध्ये. देवेंद्र फडणवीस त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे अध्यक्ष होते, ते तिथं गेले आणि म्हणाले माझ्या पक्षाचं सरकार आणा, मी तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो. काय झालं? पहिली कॅबिनेट अजून झालेलीच दिसत नाही मला वाटतं. आरक्षण दिलं नाही दिलं. त्यांनी ओबीसीला सांगितलं आम्ही तुमची जनगणना करू, तुम्ही आरक्षण आम्ही देतो. त्यांनी मराठा समाजाला सांगितलं यांना आरक्षण द्यायचं नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाचा इतिहास थोडाफार तुम्ही समजून घ्या. 2014 साली ज्या वेळेला महाविकास आघाडी नव्हते, राष्ट्रवादी काँग्रेसनी काँग्रेसचं सरकार होतं, त्याच वेळेला मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं. मराठा समाजाला 16% आरक्षण आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण दिलं गेलं होतं. ते आरक्षण लागू देखील झालं होतं. त्यातून काही मराठा समाजाला मुस्लिम समाजाला नोकऱ्या देखील मिळाल्या, शाळेमध्ये शैक्षणिक आरक्षण देखील मिळालं. देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं आणि ते आरक्षण गेलं. ते खोटं सांगतात की आघाडीच्या कारकिर्दीमध्ये आमचे लोक अभ्यास करत नाहीत. आणि 2018 सालापासून 2014ला देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं. 2018 सालापर्यंत काही हालचाल केली गेली नाही आणि 2018 साली हे कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाने ह्यांचं आरक्षण नाकारलं. त्याच्यानंतर ह्यांनी मागासवर्गीय समिती स्थापन करायची असते, ती करायलाच मुळात 2019 साल लावलं. शेवटी ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये नाकारलं. त्याच वेळेला कोर्टाने जेव्हा मराठा समाजाचं आरक्षण नाकारलं त्यावेळेला कोर्टानं हे सांगितलं होतं की मराठा समाजाचं आरक्षण तुम्ही व्यवस्थितपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने दिलेलं नाही, पण मुस्लिम समाजाचं आरक्षण मात्र कोर्टानं कायम केलं होतं. लोक विसरले हे. कोर्टानं कायम केलं होतं. त्यावेळेला कोर्टात ह्यांनी सांगितलं की आम्ही मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाही. म्हणजे कोर्टानं जिथं नाकारलं स्वीकारलं तिथं धर्माच्या आधारावर देणार नाही आणि कोर्टानं जिथं नाकारलं तिथं ठाकरेंच्यावर आणि ठाकरे सरकारवर ह्यांनी दोष दिला. याचा आणि काँग्रेस राष्ट्रवादीवर दोष दिला. याचा अर्थ यांना इकडून कोर्टाचा या बाजूने उपयोग जसा पाहिजे तसा करून घेतला आणि त्या बाजूने कसा पाहिजे तसा करून घेतला. मला आठवतंय 2019 साली उद्धव ठाकरेंचं सरकार आलं आणि या समितीचे प्रमुख अशोकराव चव्हाण झाले. मी नारायण राणे सुरुवातीला या समितीचे प्रमुख होते, त्यांचीही भाषणांनी विचार ऐकलेत. त्याच्यानंतर तुमच्या इकडचे एक मोठे नेते चंद्रकांतदादा पाटील फार विचारवंत, ते प्रमुख झाले देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये, त्यांचीही भाषणं मी ऐकलेत आणि अशोकराव चव्हाणांची पण मी भाषणं ऐकलेत. इतका अभ्यासपूर्ण आणि मराठा समाजाला आरक्षण 100% मिळेल असा आशावाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटला होता. त्याच वेळेला सरकार बदललं. सरकार बदलून आज 1.5 वर्ष व्हायला आलं. हे फक्त उद्धवसाहेब ठाकरेंना दोष देतात. कोरोनाचं संकट असताना पण उद्धव साहेबांनी मराठा समाजाचं आरक्षण मिळावं जसा बाकीच्या गोष्टींकरता तसा प्रयत्न केला. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक समाजाला शब्द द्यायचा आणि त्यांना फसवायचं उद्योग करायचे
हे भारतीय जनता पार्टीने, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेले असल्यामुळं आज सगळ्या समाजाच्या मनामध्ये, कारण सगळ्यांना कळून चुकलंय की 2024 नंतर देशात आणि राज्यात भाजपाचं सरकार येणार नाही. आणि म्हणून लोक आता शेवटचे, ज्याला आपण म्हणू ना की एकेरीवर आलेत म्हणू किंवा कळीवर आलेत म्हणू, की चला थापा मारलात ना पूर्ण करा, म्हणून सगळे समाज त्यांच्या पाठीमागे लागलेत. या सगळ्या समाजांना दुखवण्याचं, नाराज करण्याचं आणि त्यांच्या भावना दुखवण्याचं काम आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याचं काम भाजपाने केलं आणि खास करून देवेंद्र फडणवीसांनी केलं, म्हणून लोक चिडलेली आहेत. राज्यात सध्या मृत्यूचं तांडव सुरू असल्याचं कारणाने अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये मृतांचा आकडा नांदेड झालं, नागपूर झालं, कोल्हापूरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. आता मी महाराष्ट्राला सांगेन जागा हो, महाराष्ट्राला मी सांगेन जागा हो. कोरोनाच्या संकटामध्ये युपीचं सरकार भाजपाचं होतं, योगी आदित्यनाथांचं. गंगेमध्ये प्रेत ही होत होती, तरंगत होती की नाही. गुजरातमध्ये सरकार भाजपचं आहे, भर रस्त्यावर प्रेतांना अग्नी रस्त्यावर दिला जात होता की नाही. मध्य प्रदेशमध्ये रस्त्यावर माणसं मरून मरत होती. पण त्याच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं. एका तरी प्रेताची विटंबना झाली का कोरोनाच्या संकटाच्या काळात? हे कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांना दोष देत होते. आज कोरोनाचं संकट नसताना तुम्ही बाकीची नावं घेतलीत. ठाण्यात माणसं किती मेली हॉस्पिटलमध्ये, नांदेडला माणसं मेली, आणखीन कुठं तुम्ही आता सांगितलीत ती माणसं मेली. याचा अर्थ या सरकारचं लक्ष फक्त आणि फक्त दुसऱ्याचे पक्ष फोडणं आणि आपलं सरकार वाचवणं इकडं लक्ष आहे, जनतेकडे लक्ष नाही. आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून जनतेला साथ घालतो की कोरोनाच्या संकटात सुद्धा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जनतेच्या जीवाची किती काळजी घेतली. आणि आज कुठलंही संकट नसताना लोक अक्षरशः किड्या मुंग्यांसारखी मरतायत. महाराष्ट्रात सावध हो, एवढंच मी सांगेन. पालकमंत्री पदासाठी अजितदादा गटाकडून महायुतीला अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. मी सांगू का तुम्हाला? बरेच जण प्रश्न, आणि आमचे लोक म्हणजे मी माझ्या पक्षाच्या लोकांसकट सांगतो, उगाच तोंड घालतात आमचे लोक. सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? अरे मरत नका ते गेले ना आता तिकडं. त्यांना पालकमंत्री मिळाली काय नाही, काय मंत्रिपद मिळाली काय नाही, काय आपल्याला काय दुःख वाटायचं कारण आहे? त्यामुळं अजूनही त्यांचा छळ होईल तर मला आनंद वाटेल. साहेब, काल अजितदादा कॅबिनेट बैठकीला गेले नाही, कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहिले, मात्र पक्षाची बैठक मात्र ते घेताना दिसून येत आहे. बघा, अजितदादांबद्दल मला नितांत आदर आहे, पण आता अजितदादा पलीकडे गेलेले आहेत, एवढं मी तुम्हाला सांगतो. अजितदादांनी एखादा निर्णय घेतला तर अजितदादा ज्या मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत होते, जनतेनं पण ऐकावं, त्या अजितदादांच्या निर्णयाला स्टे देणं तर सोडा, विरोध करण्याचं धाडस राज्याचा मुख्यमंत्री देखील दाखवत होता. आज तुम्ही बघा, अजितदादांच्या निर्णयाला स्टे कोण देतं? राज्याचे मुख्यमंत्री देत नाही, तर उपमुख्यमंत्री देतात. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घटनात्मक काहीही अधिकार नाही, ना देवेंद्र फडणवीसांना ना अजितदादा पवारांना, दोघे सारखेच आहेत. तरी सुद्धा अजितदादाच्या निर्णयाला स्टे देण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात. त्यामुळं दादांना बहुतेक त्यांचे दाखवायचे दात वेगळे दिसले होते, आता खायचे दात दिसत असतील, एवढंच मी सांगतो. भारतीय जनता पार्टीनं गेल्या अनेक वर्षामध्ये ज्यांच्याबरोबर दोस्ती केली त्या पक्षाचं कसं वाटोळं लागलं ते तुम्ही बघितलं. सगळे पक्ष त्यांनी संपवले. दोनच पक्ष शेवटपर्यंत राहिले होते, एक पंजाबमधला अकाली दल आणि दुसरा तुमच्या माझ्या महाराष्ट्रातला शिवसेना. भारतीय जनता पार्टीचे अनेक गुण दोष पदरात घेऊन ज्या शिवसेनेनं दोस्ती निभावली त्या शिवसेनेला संपवायला सुद्धा भारतीय जनता पार्टीनं मागं पुढे बघितलं नाही. ते एकनाथ शिंदे कोण आहेत आणि अजितदादा काय आहेत हे भारतीय जनता पार्टीनं त्यांचं मूल्यमापन केलेलं आहे, एवढंच मी सांगतो. वेळेला निवडणुका जवळ आल्या, पत्रकार पूछे पहिला हो. नाही इनोने मी इथं माझे उपाध्यक्ष आहे. बर मुसलमान समाजाच्या उत्तर आम्ही
कधी विसरणार नाही. करोना काळातील लोकांनी मदरसे वगैरे उघडून तर उपचारासाठी दुकान ठेवलं, जेवण छान केलं. इथले आमचे लोक जेव्हा करोनावर लोक जात होते वेगवेगळ्या ठिकाणी अण्वस्त्र निर्माण केले. या समाजाला लिंचिंग करून मशिदीत घुसून लोक मारतात, रस्त्यात त्यांचे सगळे हे करतात, गरीब लोकांच्या गाड्या उचलून टाकतात. अशा वेळेला बाकीचा समाज ज्यांना आम्ही 24 तास आदर मानतो, ज्याला हाक मारतात, तेव्हा आमचा समाज तयार असतो. हे चेअरमन साहेब हे लोक पुढाकार घेऊन हे कामं करत असतात. अशा समाजाला सगळीकडं आता साताऱ्यात काय झालं, तरुण इंजिनियरला मारलं. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा, अशा वेळेला आमच्या समाजाच्या संरक्षणासाठी आपण एकत्र जेवतो, सगळं करतो, पण जेव्हा आमच्यावर संकट येतं तेव्हा कुणी उभं राहून सांगत नाही किंवा त्यांच्यावर जे हे होते केसेस केले जातात ते त्यांच्यावर कुणी असं नाही आहे, असं म्हणता येणार नाही. काही प्रमाणात हे खरं असू शकतं, परंतु आता मी खुलेआमपणे सांगितलं, तुम्हाला खुलेआमपणे सांगितलं, मी लपवलं नाही की अन्याय होतोय, हे मी खुलेआमपणे सांगितलं. आणि डोकी शांत ठेवा, हा त्याला मार्ग आहे. आज सत्तेचा इतका त्यांचं मदमस्त म्हणतात, ज्याला म्हणतात ना एखादा मस्तावल झालेला एखादा हत्ती असतो, तशा प्रकारची सत्ता आहे. आणि हा सत्तेचा वरवंटा सगळ्यांच्यावर फिरतोय, तुमच्यावर फिरतोय अशातला भाग नाही. काय झालं, अनिल देशमुखांच्यावर 100 कोटीचा आरोप होऊन ते जेलमध्ये गेले ना, का नाही गेले? संजय राऊत जेलमध्ये गेले ना, गेले. नवाब मलिकांच्यावर दाऊद इब्राहिमचे पार्टनर म्हणून आत गेले ना, गेले. असे अनेक जण जात आहेत. त्यामुळं तुम्ही हा इतका संकुचित विचार करू नका. उद्धव साहेबांनी तुमचं कौतुक केलं, त्याबरोबर सगळ्या समाजाचं केलं आहे. आणि म्हणून आम्ही सर्वांनी हे संकट आपल्या सर्वांच्यावर आहे असं समजून लढूया, हे मी सुरुवातीला सांगितलं. चला निघूया आता. माझ्यावर दबाव आणायचा प्रयत्न केला जातोय, ज्या पद्धतीने टीका केली जाते, दबावातून मी निर्णय घ्यावा असं काही जणांना वाटते, असा दावा आता ते करतात. राहुल नार्वेकर जे बोलतायत त्या शब्दावर तुमचा विश्वास आहे का पत्रकारांचा? सांगा, तुमचा पत्रकारांचा विश्वास आहे का? राहुल नार्वेकर बोलतात ते असं आहे. सध्या पत्रकारिता कोणत्या दिशेने चालले, मी पत्रकारांना मार्गदर्शन करण्यात मोठा नाही. पूर्वी पत्रकारांना जर आम्ही एखादी माहिती सांगितली तर पत्रकार आम्ही मागच्या वेळेला काय काय उद्योग केले होते, स्पष्ट सांगतो तुम्हाला, त्याचे 10 प्रश्न आम्हाला विचारायचे. आता विशेष करून प्रिंट मीडिया सोडला तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचं एकच काम सुरू आहे, मी काही बोललो ते दाखवा, हे काही बोलले ते दाखवा, ते काही बोलले काही दाखवा. असं नाही, अरे भास्कर जाधव, मागच्या वेळेला तू कोल्हापुरात आलास तेव्हा असं बोलला होतास आणि आता असं बोलतोस, अशी जी काय प्रश्नांची सरबत्ती व्हायची ना, तो विषय संपलाय. त्यामुळं आम्ही काही बोलायला लागलोय. राहुल नार्वेकर काय बोलतात यापेक्षा राहुल नार्वेकर त्या खुर्चीवर बसल्यापासून कसे वागले तो महाराष्ट्र बघतोय. धन्यवाद. मुंबई ईशान्य लोकसभेसाठी संजय दिना पाटील यांच्या नावाची निश्चिती झाली आहे. चर्चा पुढे नेमकं काय आहे, कारण संजय राऊत यांचं सुद्धा नाव या जागी आमच्या पक्षामध्ये उमेदवार ठरवण्याचे सर्व अधिकार हे पक्षप्रमुखांना असतात. त्या विषयात आम्ही काही फार भाष्य करत नाही. नेत्यांची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये जेव्हा हा विषय चर्चेला येतात तेव्हा आम्ही आमची मतं नक्की नोंदवू. आणि माझ्यासारखा स्पष्ट वक्ता माणूस मतं नोंदवायला कधीही कचरत नाही. पण शेवटी पक्षप्रमुख जो निर्णय घेतात तो अंतिम असतो. दरवेळेला निवडणुका जवळ आल्या की मुस्लिम समाजाला वोट बँक म्हणून यूज केलं जातं. मात्र आज तुम्ही याच मुस्लिम बोर्डिंगमध्ये आहात, मुस्लिम समाजाशी संवाद साधताय, यावेळेला ते चित्र असणार का? असं आहे की मी माझ्या संपूर्ण 42 वर्षाच्या दीर्घकालीन राजकीय जीवनामध्ये मी काय सांगतोय लक्षात घ्या. मी आजपर्यंत 8 वेळा निवडणुका लढल्या, जनतेनं मला निवडून दिलं. मी कधीच कुठल्याच समाजाला, इव्हन माझ्या समाजाला सुद्धा निवडणुकीकरता समाज म्हणून मी त्याच्याकडे बघितलं नाही, मतांचं वोट बँक म्हणून कधी बघितलं नाही. सर्वांना मी समान बघतो आणि त्याच भावनेतून मी इथं आलोय. मी मशिदीमध्ये किंवा एखाद्या मुस्लिम समाजाच्या मशिदीमध्ये नाही, परंतु मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला जायचं असेल तर माझ्या गाडीत पाठीमागं मुस्लिम आहे का हे मी बघत नाही. एखाद्या देवळाच्या उद्घाटनाला जायचं असेल तर पाठीमागं मुस्लिम बसलाय त्याला उत्तर कधी सांगत नाही, कारण माझे विचार नेहमी सर्वसमावेशक असतात. त्यामुळं मी इथं आलो तो देशामध्ये आता जे काय घडतंय या संदर्भात सगळ्या समाजांची जबाबदारी काय आहे ते जाणीव करायला आलो. त्यांनी काय घ्यायचं आहे त्यांनी ठरवायचं. पण मी मुस्लिम समाजाची वोट बँक म्हणून आलेलो नाही. मी नाक्यावर जाऊन आता माझं भाषण करणार आहे, तिथं सगळे समाजच असणार आहेत. त्यामुळं मी माझा विचार घेऊन आलोय. धन्यवाद.
शिवाजी पार्कचं मैदान कोण मारणार? शिवाजी पार्कचं मैदान ओरिजिनल शिवसेना कोणाची आहे? गेल्या वेळेला शिवसेनेचा दसरा मेळावा गेल्या वेळेला कुठं झाला? शिवाजी पार्कवरच झाला ना. अरे ठाकरे आणि शिवाजी पार्क मैदान याची गिनीज बुकात नोंद झालेली आहे आणि त्या परंपरेला कोणी डाग लावू नये एवढं मी सांगितलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.